नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आहे गणपतीचा दिवस तिसरा आणि आपण निघालो आहे गौरीसाठी गावी। सो आजचा प्रवास आहे आपला विरार ते दापोळी वाया गौरीशंकर ट्रॅव्हल्स। तर त्यांची AC स्लीपर बस आहे, त्याची बुकिंग आपण केली होती। तर मी विचार केला की का नको आपण हा ब्लॉग करायला, त्यामुळे मी आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय। तर बघूया आजची आपली जर्नी कशी होते आणि आपण वेळेवर नीट पोहोचतोय का नाही। सध्या 7 वाजताची बस आहे आणि मी खूप घाईत आहे कारण 6:15 इकडे झालेले आहेत मला। तर बघूया। तर आपली पॅकिंग तर झाली आहे, माझी बॅग भरून झालेली आहे आणि ही मांडणी जी आपल्याला घेऊन जायची आहे। पप्पांकडे खूप सामान होता तर त्यांना घेऊन जाता आलं नाही। तर मग बघूया। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आपण भेटूया पुढच्या जर्नीमध्ये। तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे डेस्टिनेशनवरती। ही आपली बस आहे, स्लीपर केली होती त्या मानाने मला खूप छान वाटते, स्पेशियस वाटते। आत गेल्याच्या नंतर कळेल की काय सिच्युएशन आहे, पण बघून तरी आपल्याला एकदम मस्त वाटतंय। बघूया, चला बस स्टार्ट झाली, निघूया। कोण आलंय? कोण आलंय? शारती? शारती कुठे आलीस तू? बसमध्ये आली? चला चला, 17-18 नंबर कुठले आहे? लास्टच आहे का एकदम? 17-18 काय आलं? तुझ्यामुळे सगळा क्लास माझ्यामुळे काय गप्पा बस। एवढं असेल ना स्वतः बुक करायची। मी केली बुकांचे 4-5 नंबर भेटलेले येताना। गप्पा बस। ती येताना ना स्लीपर भेटली का? हा, ही पण एवढी चांगली आहे। हा, तरी मॅडमचे एवढं दंगा मस्ती। बस निघाली, तुला थांबायला सांगितलेलं ना। एवढा वेळ कोण लावतो? होय, एवढं लावतं? एवढा वेळ काय करायला गेलेलं मी एवढा? हा, मी बोललो काळजी घ्या, सांभाळून जा व्यवस्थित बस। ही जिंकूर काका हिला फटके द्या। हा, 17-18 हिला फटके द्या। हिला नाही फटके द्यायचे तुला फटके। मी असं तुला कोण फटके देईल का? हा दे दा। नाही हा ना नॅनू कशी आहे बस? तुला आवडली? सायती जगात चालू आहे। तुला आवडली का बस? हा बोलली बघते। बाबा तू कुठे चालली नॅनू? हा आऊ हा कुठे? आईकडे चालली? हा सांग, आईकडे चालली? लोकांचे पाय असतात तिकडे, कुठे बसली आहे? चपलीचे पाय। चल आपल्या जागेवर जाऊन बसूया आपण। चला इथे बस, खाली उतर ये इथे बस, ये बाकीची लहान मुलं बघ जरा बघ जरा लहान मुलं कशी आहेत बघ। हा, आणि तू पडली ना? बुवाला दाखवते का इथून? इकडे बस, काय ते बघ आपण इमर्जन्सी एक्झिट आहे बघ। हे बघ, ते गणपती बाप्पा दिसणार इकडून गणपती बाप्पा। हा, आपण कुकडी करूया। हे बघ इथे असं हा, चला ते बघ गणपती बाप्पा आहे तिकडे। इथे बस खाली बस। इथून बस, गणपती बाप्पा बघ। कुठे आहे गणपती बाप्पा? दिसतायत का मम्मा आम्हाला गणपती बाप्पा? बघू। हा, ते बघ गणपती बाप्पा आहे। कसला गणपती बाप्पा बघताय आमचा? शेमड्या बाबू नको पडशील। ए जुजू आहे। ती पण निघाली। गणपती बाप्पा मोरया करा। गणपती बाप्पा मोरया। बाप्पा आमचा प्रवास चांगला होते। हो व्यवस्थित होणार व्यवस्थित होणार। काय झालं का? इमर्जन्सी एक्झिट कडेच बसली असती। गप ना, चांगलं बोल ना पागल। म्हण काय ती? मला नाही बोलायचं आता ते सध्या, नको। बाय। हे बघ कसं आपण हलतोय। अरे पण टायरच्या वरती नाही आहे बाळा, तू का असं करतेस? तू टायरच्या वरती नाही आहे, टायर पुढे आहे। हिचं काय चालू आहे? हा जा मी बंदच करणार आहे। हा दरवाजाच बंद करणार आहे मी। बघच तू आता, तू पडल्याशिवाय नाही बसणार ना शांत? हा, तू जरा पड आपट। हा, लागलं ना जरा पड तू। स्वप्न आपटेल नाही, चांगलीच आपटणार आहे ती। चुप, आवाज नाही। चल आतमध्ये चल, तू चल आत चल।
ए तुमच्या दोघांचं काय चालू आहे? हुई काय चालू आहे? आपल्या सीट मम्मा नाही पण रिकामी आहेत ना, मग आम्ही बळकावल्या आहे ना. नो डाऊट साथी तुझ्यावर गेले. जुबी आहे. दे मला बॉल दे दे साठी मला ही सगळी खेळणी आणावी लागली. ह्या एक बॅग मध्ये तिची खेळणीच आहे, नाही तर ती मला मोबाईल मी खेळत नाही, खेळते ह्याच्यासोबत. हा खेळते बॉल सोबत आहे ना. नानू हे घे जे हे घे दे मला दे. हा हे घे. पकड 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 पकड. कुठे गेला कुठे गेला? काय बाहेर तिकडे काय आहे काय ते? तर आता आमचा प्रवास चालू झालाय. स्वप्नीलमुळे मला लास्टच्या सीटवर बसावं लागतंय. चढा काय नाही, लास्टची सीट असली तरी पण याने ही एकदम कम्फर्टेबल आहे. मी खाली जाऊन बघितलं, ही टायरवरती सीट नाही आहे. टायर हा पुढच्या सीटच्या इकडे आहे. हो मॅडम, बाहेर बघणाऱ्या मॅडम इकडे बघा, टायर हा पुढच्या सीटवरती आहे, तुमच्यावरती नाही आहे. तर जास्त रागवण्याची ॲक्टिंग करू नका प्लीज. तरी पण हल्ली असली तरी पण आमच्यासोबत असं काय झालं आहे काय माहिती. पुढच्या ज्या सगळ्या सीट आहेत ना त्यांच्यामध्ये जो हावाला प्रपोर्शन आहे ना हा इकडे आहे, या बाजूला आहे. आम्हालाच का असं दिलंय काय कळत नाही. आणि प्लस आहे ना त्यांच्या इथे अजून एक अशी एक मस्त अशी थोडंसं ब्रॅकेट त्या लोकांनी केलंय स्टँड, म्हणजे सगळं सामान तिथे राहू शकतं. हां आमचं सामान आता सध्या आमच्या बाजूला आहे. ही माझी बॅग झाली, ही रेशमीची बॅग झाली, तर असं सामान आहे. पण ठीक आहे, कम्फर्टेबल आहे यार. आपण मस्त स्लीपर गेली आहे तर एकदम. मला बघा ना, माझे पाय असे पूर्ण पुरता आहेत. मी बसलो आहे, इन केस मी जरी झोपलो तरी पण हा व्यवस्थित प्रवास होणार आहे. मला तरी आवडते. तुला काय वाटतं? चांगला होईल. तर आता आमचा प्रवास आता आमचा चालू झाला आहे, विरार टू दापोली. बघूया आता प्रवास कसा होतो. आमच्या मॅडमने आता सगळा पसारा काढलाय बघा. आम्ही नवीन विठ्ठल आणलाय. आमचं विठ्ठल घरी राहिलाय ना, तर आम्ही नवीन विठ्ठल आणलाय. दाखव कुठे विठ्ठल आपला नवीन विठ्ठल? हा बघा आमच्या नवीन विठ्ठल. मस्त त्याची शेपटी पण हलते. हे वा 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 वा. शादी तुला आवडला का ग तुला? तू कुठे चालली नानू? आईकडे चालली काय ग? बोल. मगाशी बरोबर बोलत होती, आपटली त्याची गप्प बसली. हे रपांजल कुठे गेली? चला आपण आता प्रवास सुरू करू. आता सध्या आम्ही विरारमधून निघालेलो आहे आणि मला वाटतं आता डायरेक्ट गाडी कुठे ही गाडी कशी जाते? तू गेली होतीस ना गेल्या वेळेला? आठवत नाही. ही गाडी बहुतेक अशी बोरिवली, बँड्रा असं सायन पण घेते आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास करते आणि डिरेक्टली थांबते कुठे? पनवेलला आय थिंक. पनवेलला. तर आम्ही जेवणाचा ब्रेक घेऊ पनवेलला. पण मॅडमने जेवण आणलंय. माझ्या मम्माने मस्त घावणे आणि चटणी दिली आहे. काय बोलतेस? मी आणलंय वेफर आणि मक्याचा चिवडा ही खाणार आहे, कारण मला आवडत नाही. मला पण आवडत मक्याचा चिवडा. नाही तू खायचा आहेस ना, मला माहिती नाही. घरी घेऊन जा. मग ही सारथीला दे. नाही नको, ती उलटी करे. नको. गप्प बसतेस का जरा? नाटक करू नको. हल्लीच काय हल्ली गाडी हल्ली तर तू पण आणणार. म्हणजे तुला असं हेच नाही आहे का, काय बोलतात ते, सॅटिस्फॅक्शन की स्लीपर भेटली, स्लीपरची सीट पाहिजे होती तर सीट दिली स्लीपरची, पण ती पण शेवटची भेटली म्हणून मॅडम आता नाराज झाली आहे. काय खरं माणसाने काय करावं, डोक्याला हात मारून घ्यावं का काय मला कळत नाही. त्याच्यामुळे झालेलं आहे. ह्याला मी ना सांगत होती की जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला स्वप्नील जा, बुकिंग करून ये. जाऊया ग असे करून स्टार्टिंगचे 10 दिवस वेस्ट खाल्लं होतं. गप्पा बस. आणि त्याच्यामुळे सगळं पुढच्या सीट केलं. फोड माझ्या अंगावरती खापर फोड. तुझ्यामुळे माझ्या चारित्र्यावरती दाग पडणे ना हिला खूप जास्त आवडतं. इवही काय केलं? पडला याने फुगा आहे. फुगा आहे, बॉल पाडला आणि त्यात बघा काय करते, ते घुसवते आणि असं करेल. कर बाबू. कशा करते? दाखव. अरे वा वा वा, किती मस्त. रपांजल कुठे गेली? छान. तो मोनाच आहे इकडे. आता आपण भेटूया डायरेक्ट आय थिंक सो पनवेलला. लंच ब्रेक होईल. लंच ब्रेक नाही सॉरी, रात्र आहे. डिनर ब्रेकला थांबू आपण आणि मग भेटू. तोपर्यंत बाय बाय. आता आपण पोचलेलो आहे बोरिवली आणि आम्हाला भूक लागलेली, तर आम्ही जेवण करायला स्टार्ट केलं. आज आम्ही आणलेत आमच्या सासूबाईंनी दिलेले घावणे. सो घावणे आणि चटणी आम्ही डिनर एन्जॉय करतो सध्या.
सारथी मॅडम जाम सतवत होती, खूप सतवला नाही बघा. जाऊ दे, पण ती खाते ते नशीब. मी जर नशीब. खाऊ आणलं नाही. ॲक्च्युली खाऊ द्या, आपण जेवू आणि मग झोपू आणि माझी भेटू. झोप झाली थोडीशी. हिची तरी झोप झाली, झोपली चांगली. एक तास तरी झोपली असेल ना मस्त. एक तास झोपली. रस्ता जाम बेकार आहे इकडे. हा ना, काय माहिती नाही काय चालू आहे लोकांचं. कन्स्ट्रक्शन मेट्रो कधी संपेल काय माहिती. चलो जेवूया आपण. रे कुठे चालली? थांब. पळाली ती. कुठे चालली? बोरिवली आले आता. हे मम्मा बोलवते ना. बाबू येते. ए मम्मा बोलवते. ते काका मारतील, ओरडतील. ये चला सारथी, चल ये, चला या ये. ए मा नाही मा, कोणाला पण मा नको. अजून खाऊ देते, अजून खाऊ देते. कोणाला पण बघते, अजून खाऊ देते. कोणाला पण बघते आणि मा बोलते. ये अजून खाऊ देते. लोक मारतील ना मला. आता अजून खाऊ माझ्या मम्माकडे. ये मम्मा. काय चाललंय दोघांचं? वेडे. पुढे घे. आईस्क्रीम आणायला गेलीस ना? अरे पण आईस्क्रीम खाणार तर मग ही झिंगूर पण खातोय ना, मग सर्दी झाली मग परत माझ्या नावानेच बोंब मारणार. मला का ते बोललास आईस्क्रीम आणायला जातोय का? मी आईस्क्रीमच्या होटलला जातो तर काकडी खायला घालतोय. पहिलाच बोललो ना काकडी खा. ही वॉट नॉनसेन्स आहे. तुला आणलं तरी पण लफडं आहे, नाही आणलं तरी पण लफडं आहे. काय फालतूगिरी आहे. तर आईस्क्रीम आणतो, दे हे घे. काय नको आता, बस चालू झाली. हां नॉनसेन्स. ही जी वय ह्यानू का खातेस तू? चकी कोणी आणली चकली? बाबा. डॅड्याने आणली आहे. बाबा गावाला आहेत. पागल. हां येडी. तर मित्रांनो फायनली ब्रेक भेटलेला आहे आपल्याला. रात्री 1:45 वाजता आणि वडापावच्या अपेक्षेने आपण खातोय चकली, काकडी, शेंगदाणे या मॅडमपासून लपवून ठेवलेले आहेत, कारण ही सगळं कॉकटेल करत चालली आहे. चीज बॉल, घावणे, आता काकडी खाते, अर्धी चकली तिने सगळं मिक्स करेल आणि नंतर मग सांगता येत नाही काय करेल ती. ॲक्च्युली वडापाव खायचे होते ना आपल्याला, पण नाही भेटले. ते आम्ही त्याला विचारलं पण ते बोलले की रात्रीचे वडापाव नसतात, रात्रीची पावभाजी असते आणि सकाळचे वडापाव असतात, तर त्याच्यामुळे नाही घेतलं. आता गाडी परत निघालेली आहे आपली. हे आम्ही अर्धा रस्ता आता कापलं आहे, पनवेलच्या पुढे आलेलो आहे आम्ही. मस्त प्रवास झाला आतापर्यंतचा. स्लीपर असल्यामुळे मला वाटलं नव्हतं एवढं कम्फर्टेबल असेल, पण बऱ्यापैकी भरपूर. सॉरी मी नॅव्हिगेशन बंद करायचं विसरले, तर तुम्हाला आवाज आला असेल तो जाऊ द्या. ॲक्च्युली आम्हाला आज आता आपण बाहेर गेलो तेव्हा एकदम लहानपणाची आठवण आली, त्याच्यामुळे कमी खाऊ. हां का खा तू खा दे. कधीच्या हातात पकडून घे काकडी. अख्खी घे ना, अख्खी घे. अख्खी म्हणजे ॲक्च्युली मी बोलत होतो आम्हाला एकदम लहानपणाची आठवण आली. लहानपणीचा प्रवास कसा होता आपला. ते आपण गावाला जायचो लाल डब्यामधून. तुझा कसा एक्सपिरियन्स होता तो? मी तर मुळात लाल डब्याने कधी गेली नाही, बिकॉज माझं गाव कुडाळ आहे माझ्या मम्मीचं. सो कुडाळ सावंतवाडीसाठी आम्ही कोकण रेल्वे, आणि कोकण रेल्वेचा एक्सपिरियन्स जो असतो म्हणजे मज्जाच मजा. मस्त मी आजोबांसोबत आजीसोबत जायची, कधीतरी मम्मी पप्पासोबत. मम्मी पप्पा दोघं कामाला असायचे, मग नॉर्मली आजी आजोबांसोबतच जायचे. आणि मग मस्त वडापाव, काकडी, भेळ. आमच्या कोकण रेल्वेमध्ये ना खायची प्यायची मजा. हे बसवाले घरात काय समजले नाही.
आम्ही पण खायचो, समजलीस ना. काय नाही बसमध्ये पण यायचे असे. त्यांच्या गावात साधा एक वडापाव नाही भेटत आहे. आता जो सकाळचा असतो तर मग काय करणार आपण. माझा पण एक्सपिरियन्स छान असायचा. आम्ही गावाला जाताना आहे ना, आम्ही ते लाल डबा बुक करायचो आणि लाल डब्यामध्ये आधी माहिती आहे ना आपल्या परिवहनच्या ज्या बस असायच्या त्यावेळेस आहे की एकदम आतमध्ये आल्यावरच तो कसा तरी विचित्र वास यायचा. तर गेल्या गेला पहिल्या अर्धा तास उलटी करायची आम्ही दोघं, मी आणि शैली. म्हणजे उलट्या अशा करायच्या ना की आतड्या वर येतील इकडपर्यंत. आता गप घाणेरडा एवढं करायचे. आणि नंतर अर्धा वेळ असं मी मम्मीच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आणि खिडकीवर पाय ठेवायचो. मग ते ड्रायव्हर ओरडायचे, ए पाय खाली घे, पाय खाली घे. तसं पण मजा होती ती. आता सध्या राहिली नाही ती मजा. ॲक्च्युली मला पण गावातून प्रत्येकजण असं प्रत्येकजण स्वतःची गाडी घेऊन निघतं किंवा असं एकदम व्यवस्थित जायचं, काही दगदग नको हवी, आराम पाहिजे. आम्ही पण त्याच हिशोबाने निघाले. आम्ही काय असं हे नाही करत आहे, पण ती मजा वेगळी असते जे अजूनही माणसं करतात. लाल डब्याचा प्रवास असणं किंवा असे ऍडजस्ट करून जाणं. आधीच्या बसमध्ये एकदम नॉस्टॅल्जिक फील झालं ना. हां, आणि आधीच्या बसमध्ये पण कशी की त्यांचं सीट फुल असलं तरी पण ते लोक मध्ये बसवायचे असे टेबलवरती. ती पण वेगळी मजा असायची. 500 रुपये तिकीट असेल तर मधला टेबल भेटला तर 300 रुपये 350 रुपये असे घेऊन जायचे. तर मजा यायची. आता सध्या या दोघी जणी थकल्यात. मला काय माहिती आज झोपच नाही येत आहे. मी असं भरपूर वर्षानंतर असं गावाला जाताना मी निवांत जातो, नाही तर मी दरवेळेला नेहमी बाईकनेच जातो. माझ्या 3 वर्ष आम्ही बाईकनेच गेलोय आणि आत्ता हे केलंय. तर बघूया, सारथीला पण भूक लागली. आता तिला आम्ही दूध देतो आणि नंतर आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता बहुतेक तर जास्त शूट करायला नाही भेटणार. हे दोघे जण झोपलेले असतील. आपण डायरेक्ट गावीच भेटू. सो टेक केअर, बाय बाय, गुड नाईट. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. एवढं रे किती झोपणार का. आला गाव. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत सकाळचे 5 आणि सगळं उठलेत आम्ही दोघं आणि सामान वगैरे सगळं काढून ठेवलं आहे. फक्त अजून अर्धा तास आधी उठवलं तिला. उठ 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 रेशमी, उठ 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 उठ. गावून अशी डचकून उठलेलं. काय झालं, झोपेतून उठवतं का जगातून उठवतं, असं तिचं झालं. आता आपल्याला अजून लागणार आहे 15-1 मिनटं लागतील पोचायला. पप्पा येणार आहेत. बघूया, त्यांनी ऑटो बुक केली आहे. त्या ऑटोमध्ये बसू आणि आधी घरी जाऊ आणि झोपू. जाम बेकार झोप आली. असं इकडे स्लीपर बोललं तरी पण नाही जमत झोपायला. बघू, घरी जाऊन व्यवस्थित झोपू. तोपर्यंत हा माणूस बघा. चलो हो, घरी गेल्यावर ती मांडणी आणि सोनाटाची बॅग. ती जायला का चालू
ए बर्थडे गर्ल ज्ञानू, आईचा बर्थडे आहे. आईचा बर्थडे, आईला विश कर. हा बघ काका. या विठ्ठल कलरला आपला गणपती बाप्पा. आईला कर विश. हॅपी बर्थडे आई.